चला तर विद्यार्थ्यांनो, दिवाळी या सणाचा भरपूर आनंद तुम्ही निश्चितच घेतलेला असेल. छान गोड गोड फराळाचं खाऊन झालेलं असेल, मस्त फटाके फोडून झालेत, नवीन कपडे घालून झालेले आहेत तुमचे. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, बरोबर आहे की नाही. आता आपण दिवाळीचा सण होईपर्यंत 7 ते 8 दिवस भरपूर मजा केलेली आहे. तर पहा, मी आज तुमच्यासाठी वेन आकृती या घटकावरील काही प्रश्न घेऊन आलेले आहे. पहा, आता वेन आकृतीमध्ये शक्यतो काय होत असतं, आपल्याला अंक देतात. 3 आकृत्या असतात, त्यामध्ये अंक असतात. पण इथे पहा काय आहे, अक्षर दिलेली आहेत. अंकांऐवजी काय केलेलं आहे, अक्षर दिलेले आहेत. आणि काय होतं विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस अशा आकृतीमध्ये अक्षरं आली की तुम्ही घाबरता. तर ते अजिबात घाबरून जायचं नाही. फक्त आकृतीचं निरीक्षण तुम्ही व्यवस्थित करा आणि जे प्रश्न असतात ते प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला आणि त्यानंतर जर त्याचं उत्तर सोडवलं तर असं कधीही होणार नाही की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही. तर आता इथे पहा, आधी आपण आकृती समजून घेऊया. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर 3 आकृत्या आहेत. पहा, त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन. आणि त्यामध्ये अक्षर दिलेले आहेत मराठीचे क, ग, ख, घ, च आणि छ ही अक्षर आहेत. आता ह्या अक्षरांवरनं आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत पहा खाली, ते सोडवायचे आहेत. आता इथे आपण पहा, पहिला प्रश्न काय आहे, वर्तुळ, त्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणारे अक्षर कोणते. आता इथे पहा काय आहे, हा शब्द आहे सामायिक. आता सामायिक म्हणजे काय की तो 3ही आकृत्यांमध्ये असला पाहिजे, तो त्रिकोणामध्ये पण असला पाहिजे, तो वर्तुळामध्ये सुद्धा असला पाहिजे आणि चौकोनामध्ये सुद्धा असला पाहिजे. आता जर तुम्ही बारकाईने आकृतीचं निरीक्षण जर केलं तर पहा, आपल्याला लगेच अक्षर दिसत आहे घ. घ हे अक्षर जे आहे ते पहा वर्तुळामध्ये आलेलं आहे, चौकोनामध्ये सुद्धा आलेलं आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आलेला आहे. आता च जर पाहिला तर च हा त्रिकोण आणि चौकोनामध्ये आलेला आहे. इथे शेजारी घ पण आहे पहा, ग काय झालेला आहे, त्रिकोण आणि वर्तुळामध्ये आलेला आहे. क फक्त त्रिकोणामध्ये आहे आणि ख सुद्धा फक्त त्रिकोणामध्ये आहे आणि छ हा चौकोनामध्ये आहे. फक्त इथे घ हे असं अक्षर आहे जो 3ही आकृत्यांमध्ये आलेलं आहे, वर्तुळ, चौकोन आणि त्रिकोण. त्यामुळे इथे आपलं काय असणार आहे पहा उत्तर, तर इथे आपलं उत्तर असणार आहे घ हे अक्षर काय झालेलं आहे, तर हे अक्षर 3ही आकृत्यांमध्ये आलेलं आहे. आता इथे पहा, दुसरा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. दुसरा प्रश्न असा आहे, वर्तुळ, त्रिकोण या दोन्ही आकृतीत असणारं अक्षर आपल्याला विचारलेलं आहे. पहा, इथे काय विचारलेलं होतं, 3ही आकृत्यांमध्ये विचारलेलं होतं. आता इथे काय विचारलेलं आहे, वर्तुळ आणि त्रिकोण म्हणजे फक्त 2 आकृत्यांमध्ये आलेलं अक्षर आपल्याला पाहिजे आहे. तर इथे पहा, तुम्ही जर आकृतीचं बारकाईने निरीक्षण जर केलेलं असेल तर फक्त ग हे अक्षर असं आहे जे वर्तुळामध्येही आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे इथे आपल्याला लगेच कळत आहे की वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये जर कोणतं अक्षर आलेलं असेल तर ते अक्षर कोणतं आहे, तर ते अक्षर आहे इथे पहा, मी उत्तर लिहिते, ते अक्षर काय आहे, ग. पहा किती सोपं जात आहे की नाही, फक्त निरीक्षण. इथे काय, वेन आकृतीमध्ये जर सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो आहे निरीक्षण. निरीक्षण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्यामध्ये असणारे कितीही अवघड प्रश्न असला तरी तुम्ही तो निश्चितच सोडवू शकता. आता इथे पहा, शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, फक्त कोणत्याही एकाच आकृतीत असणाऱ्या अक्षरांची एकूण बेरीज विचारलेली आहे. पहा, आता काय विचारलेलं आहे की कोणत्याही फक्त एका आकृतीमध्ये पाहिजे. तो जर त्रिकोणामध्ये असेल तर तो त्रिकोणामध्येच पाहिजे, म्हणजे तो वर्तुळामध्ये आणि चौकोनामध्ये आला नाही पाहिजे. नंतर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर विद्यार्थ्यांनो पहा, क, छ आणि ख हे काय झालेले आहेत, फक्त त्याच आकृतीमध्ये आहे. इथे जर तुम्ही ख पाहिला तर ख हा काय झालेला आहे, वर्तुळामध्येच आलेला आहे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर इथे पहा, छ जो आलेला आहे तो कुठे आलेला आहे, फक्त चौकोनामध्ये आलेला आहे. आणि क जर हा तुम्ही पाहिला तर हा फक्त त्रिकोणामध्ये आलेला आहे. आता इथे जर तुम्ही च पाहिला तर च हा त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि चौकोनामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे इथे आपल्याला च हे अक्षर घेता येणार नाही. त्याच प्रकारे ग हे सुद्धा घेता येणार नाही आणि घ हे सुद्धा अक्षर आपल्याला घेता येणार नाही. म्हणजे पहा, उरले किती अक्षर, क, छ आणि ख. आता प्रत्येक आकृतीमध्ये एक अक्षर आहे, बरोबर आहे की नाही. क एक आहे, छ हे एक अक्षर आहे,
ख हे एक अक्षर आहे, म्हणजेच पहा एक एक आणि एक. आता क हे एक अक्षर आहे, इथे आपण एक लिहूया. त्यानंतर इथे पहा छ हे अक्षर आहे, इथे एक लिहूया. आणि ख हे एक अक्षर आहे. आता जर आपण यांची बेरीज केली पहा, खूप सोपा प्रश्न आहे पहा विद्यार्थ्यांनो. एक अक्षर आहे, एक अधिक एक अधिक एक बरोबर किती आले? 3. काही अवघड आहे का? अजिबातच नाही. पहा काय होतं, इथे तुम्हाला बेरीज विचारली, मग तुम्ही गडबडून जाता की आता इथे यांची बेरीज कशी करायची. बऱ्याच जणांना हा प्रश्न खूप अवघड जातो पहा. पण एक एक अक्षर आलेला आहे, त्यामुळे क एक वेळेस, छ एक वेळेस आणि ख एक वेळेस. म्हणजेच इथे पहा एक अधिक एक बरोबर 3. पहा विद्यार्थ्यांनो, जर तुम्ही अशा प्रकारे आकृतीचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर निश्चितच तुम्हाला वेन आकृती या घटकावरील प्रश्न सुटू शकतात. छान छान अभ्यास करा. आणि आता आपला पेपर जवळ येत आहे पहा. त्याचबरोबर मंथनचा तर आहेच, त्यानंतर ज्युनियर IAS काही मुलं ज्या ग्रुपला बसलेले असतील त्यांचाही पेपर जवळ येत आहे पहा. अशा तुम्ही जर हा घटक केला तर हा घटक तुम्हाला 3ही परीक्षेमध्ये निश्चितच आहे. त्यामुळे कोणताही एक घटक जर व्यवस्थित अभ्यासला तर त्याला परत रिपीट करण्याची तुम्हाला गरज वाटणार नाही. आणि आता काय करायचं विद्यार्थ्यांना, तुम्ही घरी ह्या वेन आकृतीवरील व्यवसाय सोडवायचा आहे. आणि तुम्हाला जो प्रश्न येणार नाही त्याला गोल करून ठेवा. मला नंतर क्लास आपले चालू होतील ऑफलाईन, त्यावेळेस विचारा. ओके, बाय.